एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली आहे। एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आणि या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असेल तर थेट 40 लाख रुपयांची मागणी केली आहे। परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात आलेला आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। एमपीएससी कडून महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि याच परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात येत आहे आणि त्यामुळे एमपीएससीची प्रश्नपत्रिका खरंच विकण्याचा प्रकार सुरू आहे का असा सवालही या निमित्तानं उपस्थित झाला आहे। तर नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ऐकूयात। किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा बोलतोय। तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससी चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो। नाही का? मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत। हो, मग तेच मग का बरं की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय। कधी देत आहे? असं आधी 1 दिवस अगोदर। अच्छा अच्छा। हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का हा हा। 35 ते 40 लाख आहे असे। अच्छा। 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल। हा हा। हा, असं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा। सर्रास पद्धतीनं हा जो एजंट आहे तो या परीक्षार्थींना 35 ते 40 लाख रुपयांची मागणी करतोय। थेट जाऊया, यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार, काय या संदर्भातली अधिकची माहिती? पोलिसांनी कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं आहे। काय आतापर्यंत घडलंय? नक्कीच अत्यंत ही धक्कादायक बातमी आहे। 2 तारखेला गट ब चा पेपर आहे आणि त्यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक झालेली करण्याचा प्रयत्न जो आहे तो काही एजंटकडून केला जात होता। 40 लाख रुपये रेट याचा फुटलेला होता आणि सांगितलं की तुम्ही यामध्ये जर पास झाला तर 6 महिन्यानंतर दुसरी परीक्षा असेल त्यामध्ये तुम्ही पास व्हाल। या पहिल्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुमचे जे कागद आहेत, जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे जमा करा, पैसे द्या आणि पुढच्या पेपरच्या वेळेस तुम्ही पैसे दिल्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका म्हणजे मेनची प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्हाला भेटेल असं सांगितलं जातं। हा एक जणाला कॉल आलेला नाही, 3 ते 4 विद्यार्थ्यांना कॉल आलेला आहे आणि सोशल मीडियावरती हा कॉल जो आहे तो व्हायरल झालेला आहे। एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्यामध्ये येऊन हे विद्यार्थी शिकतात, लाखो रुपये खर्च करतात, परीक्षा ज्या आहेत त्या 6-6 महिन्याने होतात, 4-4, 5-5 वर्ष विद्यार्थ्यांना अभ्यास करून घासावे लागतात। मात्र काही एजंट तयार होतात आणि 40 लाख 50 लाख रुपये एमपीएससीच्या पेपरचे मागतात। त्यामुळं जे अधिकारी जे आहेत ते कशा पद्धतीचे तयार होऊ शकतात हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण आपल्याला आता या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळत आहे। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे, मात्र एमपीएससीचे अनेक ग्रुप आहेत त्यावरती हे ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत आणि या पद्धतीने एमपीएससीने कारवाई करणं गरजेचं आहे। जी कन्सल्टंट कंपनी आहे त्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। हा ऑडिओ कॉल कुणाचा आहे, कोणी कुणाला कॉल केले, यामध्ये मोठा व्यक्ती कोण आहे, एमपीएससी आयोगामधले कोणी अधिकारी यामध्ये आहेत का, याचाही तपास होणं आवश्यक आहे। मात्र या सर्व धागेदोऱ्यापर्यंत जाण्यासाठी खरंच पोलीस पुढे येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे या संदर्भात तक्रार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनला या संदर्भात ते तक्रार दाखल करणार आहेत। नागपूरचे विद्यार्थी आहेत। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार जो आहे तो आता समोर येतोय। त्यामुळे यापूर्वी एमपीएससी मध्ये असे किती अधिकारी पैसे देऊन आलेले असतील आणि खरंच जर पैसे देऊन अधिकारी बसलेले असतील तर सर्वसामान्यांचे काम होतील का, होताना पाहायला मिळत नाही। असे अगदी सागर, थोडं थांबवतोय तुम्हाला। यावेळेस आपल्यासोबत आपण बघतोय की जे एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना हे फोन कॉल्स आलेले आहेत त्यामुळे धक्कादायक अशी सगळी परिस्थिती, घबराट पसरलेली आहे। एक विद्यार्थी देखील आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। एक परीक्षार्थी जो आहे तो एमपीएससीची परीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून देतोय, ते यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मला सांगा की तुम्हाला हा फोन आला होता का आणि या सगळ्या फोन कॉलवर
किती जणांना हा फोन कॉल आला किंवा यानंतर काही घडलेलं आहे का? हा फोन कॉल आल्यानंतर आणखीन काही पुढे काय झालंय का? नाही सर, मला 2 वेळेस कॉल आला. हां त्यानंतर मी त्या आयोगाला कळवलंय त्याबद्दल. हां. आता आयोग त्या हिशोबाने चौकशी करेल त्यांना. तुम्ही आयोगाकडे तक्रार केलेली आहे का? पोलिसात तक्रार केली आहे का? आयोगात सर. आणि असा हा जो तुम्हाला कॉल आला, असा किती जणांना कॉल आलाय? काही तुमच्या मित्रांना किंवा परीक्षार्थी आणखीन आहेत त्यांना काही कॉल आलाय? ते नाही सांगता येणार, कारण की आमचा कॉन्टॅक्ट कोणाशी नसतो परीक्षेच्या कालावधीत. या फोन कॉल मधून जी मागणी झाली त्यानंतर त्यांचा नंबर आणि हा कॉल नेमका व्हॉट्सअप कॉल होता की नॉर्मल कॉल होता, आणि त्यांचा नंबर वगैरे आपण आयोगाला दिलाय का? नंबर वगैरे आयोगाला दिलेला आहे सर. हां. आणि व्हॉट्सअप कॉलवरती अजून काही बोलणं झालेलं नाही त्याचं. अगदी. आणि यानंतर ज्या व्यक्तीनं आपल्याला कॉल केला होता, त्यांना स्वतःला एजंट बनवलेला आहे, त्या व्यक्तीनं पुन्हा संपर्क केला आपल्याशी? हो सर, केलेला आहे. 2दा फोन झाला त्यांचा. आणि दोन्ही वेळेस पैशांची मागणी केली आहे? पैशाची मागणी अशी की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला शनिवारी पेपर देऊ असं. हां. त्याच्यातून तुमचे प्रश्न 80-90 प्रश्न पाठ करून घेऊ. हां. तेच प्रश्न पेपरला येतील. हां. आणि पास झाल्यानंतर तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे. हां. नंतर ते पैसे आम्हाला 30% रक्कम आधी हां. मेन्स एक्झामच्या टाइमला, हां. आणि पास झाल्यानंतर बाकीची अमाऊंट. अगदी. धन्यवाद. आपण ही सगळी माहिती आज साम टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलीत त्याबद्दल. ओके. तर आणखीन एक विद्यार्थी यावेळेस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. त्यांना नेमका फोन कॉलमध्ये काय म्हटलं गेलं होतं, आपल्याला काय नेमकं म्हटलं होतं या फोन कॉलमध्ये, काय मागणी करण्यात आली आहे? तर मला साधारणतः 12 वाजता कॉल आलेला होता. रॉयल जॉब कन्सल्टन्सी मधून कॉल आलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 2 फेब्रुवारी रोजी होणारे क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यातले 80 ते 90% आन्सर क्वेश्चन पेपर मध्ये याचे आहेत असं. हां. या कॉल जो आला होता त्याने किती वेळा आपल्याला कॉल केले? सर 2 वेळा. अगदी. आणि या संदर्भात आपण पण तक्रार केलेली आहे लोकसेवा महाराष्ट्र? केली सर, आजच 2 तासापूर्वीच केली. अगदी. काय आयोगानं नेमकं काय म्हटलं या तक्रारीनंतर? सध्या रिप्लाय आलेला नाही सर, रिप्लाय येईल आता थोड्या वेळात. अगदी. हे असे जे कॉल आहेत ते तुमच्या मित्रांना किंवा आणखीन कोणाला आल्याचं तुम्हाला माहिती आहे? नाही सर, आता सध्या आम्ही अभ्यासाच याच्यात विचारून बघावं लागेल आता कोणाकडे आले. आम्ही 4-5 जण समोर आले, बाकीचे कोणी आता बघावं लागेल. अगदी. तुमचा नंबर नेमका तिथं कसा गेला असावा या संदर्भात काही अंदाज, की आपण आपला विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की सर आम्हाला तुमचा नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत, आम्ही फक्त त्यांच्यासोबत कॉल करायला लागलो. नंबर कुठून गेला ते वगैरे काही सांगितलं नाही त्यांनी. तुम्हाला काय शंका आहे नेमका नंबर तुमचा कुठून गेला असावा? कारण तुम्ही परीक्षार्थी आहात, हे त्या स्कॅमर्सना किंवा त्या लोकांना कसं कळलं असावं? काय अंदाज, काय शंका? साईट दुसऱ्या या सोशल साईटवरूनच घेतलेला असावं सर. अगदी. धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली आणि ही माहिती खरं तर महाराष्ट्रापर्यंत आपण दिलीत. इतकं धाडस दाखवलं आणि या मोहाला बळी न पडता खरं तर तुम्ही सगळ्या जे परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थींपर्यंत ही बातमी आणि ही माहिती पोहोचवली. त्याबद्दल आपण बघतोय की 40 लाखात MPSCची प्रश्नपत्रिका विकणारे भामटे हे परीक्षार्थ्यांना कॉल करतायत आणि त्यांच्याकडे 30 ते 40 लाखांची मागणी करतायत. या लोकांवर खरं तर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गेल्या 4-4, 5-5 वर्षांपासून आपलं घरदार सोडून हे सगळे परीक्षार्थी जे आहेत ते MPSCची परीक्षा पास करण्यासाठी जीवपाड मेहनत करतायत, प्रयत्न करतायत. आणि त्यांच्या प्रयत्नांवर अशा पद्धतीनं कोणी पाणी फिरत असेल तर मात्र त्यांच्यावर कडक कारवाई होणं नितांत गरजेचं आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय अशा घडामोडी घडलेल्या आहेत. आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. कालच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला.
आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटलांनी त्यावर तातडीनं म्हटलं. आणि मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. तेव्हा आता हा सुवर्ण क्षण महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते पुन्हा बदलणार का याचीच चर्चा रंगलेली आहे. चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपमध्ये अनेकांच्या आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानले आहेत. तर आम्ही भाग्यवान आहोत, गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्या सोबत आहेत असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांनाही टोला हाणलाय. चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून, त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. ते दुर्दैवानं सांगायचं वाटतंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जर तो उद्धवजी एकत्र आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत. उद्धवजी आमच्या बरोबर आहेत. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते, जर मी गेलो असतो तर माझीही ठाकरेंसोबत भेट झाली असती अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. छावा चित्रपटातील लेझिम डान्सला मनसेचे नेते राज ठाकरेंनी समर्थन दर्शवलेलं आहे. संभाजीराजांनी कधीतरी लेझिम हाती घेतलं असेल ना असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केलं. कदाचित गांधीजी दांडिया खेळताना दाखवावं असंही दिग्दर्शकाच्या मनात आलं असेल असंही राज ठाकरे पुढे म्हणाले. शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोंडेंच्या अपहरणाचा आज 11वा दिवस आहे. आतापर्यंत 4 अटक झाली असून 5 जण फरार आहेत. तर इकडे धोंडेंचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहेत. परराज्यातील दारू तस्करी करण्यात अशोक धोंडी हे अडचण ठरत असल्यामुळे अपहरण करून त्यांचा घातपात केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी इथं विचित्र असा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालेला आहे तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका दुचाकीस्वाराला भर धाव वेगामध्ये असलेल्या दुचाकीस्वारानं धडक दिली आणि या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं एक विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून वॉशिंग्टनमध्ये भीषण असा अपघात झाला. या विमानामध्ये 60हून अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळते. या अपघातानंतर वॉशिंग्टन DC विमानतळ बंद करण्यात आलं. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचला आहे आणि त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला आणि त्यामुळे राज्यात जीबीएसच्या बळींचा आकडा हा आता 2 वर पोहोचला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरींची पाहणी केली. नांदेड गावामध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय पथकानं देखील या विहिरींची पाहणी केली होती. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच डोमिसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेलं आहे. डोमिसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे. हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन असल्याचं कोर्टानं म्हटलंय. 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिला आणि याशिवाय परीक्षा केंद्रांवर परीक्षा तसंच शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयात देखील बदल करण्यात आलेला आहे.
नागपुरात एटीएस पथकानं विशेष कारवाई केली आहे. 2 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहरात आणखीन किती घुसखोर आहेत आणि कुठं कुठं वास्तव्याला आहेत, तसंच त्यांनी भारताच्या हद्दीत कसा प्रवेश घेतला, ही सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतायत. लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं शिरकाव केलेला आहे. रामनगर परिसरात कोंबड्यांचा बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचं उघड झालं आणि त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आलेली आहे, तर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर अलर्ट झोनमध्ये आहे. 15 फेब्रुवारीपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम सुरू होणार आहे. 60 फूट उंच आणि तलवारधारी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा इथं भिगुजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला आणि यासाठी 1.5 क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस 1.5 लाख भाविक उपस्थित होते. विराट कोहलीचं फॅन फॉलोविंग किती मोठं आहे याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. विराट कोहली 12 वर्षांनी रणजी मॅच खेळायला मैदानात उतरला. मात्र कोहलीला पाहायला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विराट गर्दी जमली होती. पहाटे 3 वाजेपासून स्टेडियमच्या गेट नंबर 16 वर जवळपास 2 किलोमीटरची रांग दिसून आली. प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीनं 30 भाविकांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलत प्रशासनानं 5 मोठे बदल केलेले आहेत. तसंच योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि सचिवांना कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा आढावा घ्यायलाही सांगितलेला आहे. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान फरहान आलमनं 35 वर्षीय रामशंकरचा जीव वाचवलाय. चेंगराचेंगरी दरम्यान रामशंकरला हृदयविकाराचा झटका आला. सध्या रामशंकरवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदाराला धक्का बसलेला आहे. कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना बीड जिल्हा नियोजन समितीवरूनच डावलण्यात आलेलं आहे आणि या बैठकीच्या सदस्यांमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का घेत नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे. धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. आम्हाला भेटण्याची चोरी नाही. आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांची भेट घेणार आहेत. भेटीमध्ये धस अजित पवारांना त्यांनी पेनड्राईव्ह दिलेला आहे. डीपीडीसीच्या बैठकीत सुरेश धस यांना नो एंट्री दिल्यावर धस यांनी पेनड्राईव्ह देण्याचा निर्णय घेतला. अजित पवार फास्ट निर्णय घेतात असंही धस यांनी पुढे म्हटलं आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळाला. तसंच केच नगरपंचायतीनं त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसात नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे. बीडच्या बदनामीवरून डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनावणेंनी दिली आहे. डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबतची माहिती दिली. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनावणे यांच्यात बाचाबाची झाली. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलं का अशा चर्चाही सुरू झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड डीपीडीसीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अजित पवारांसमोरच आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेच्या समस्यांचा पाढा वाचला. बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी सर्वांना चांगलंच खडसावलेलं आहे. तुमच्या चुकांवर पांघरून घालून माझं पांघरून अन पदर फाटून गेलाय असं अजित पवारांनी म्हटलंय. पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दम दिलेला आहे. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मोक्का लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दादांनी दिला. तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. काल मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये अंतर्वाली सराटीत चर्चा झाली आणि या दरम्यान जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. मनोज जरांगे पाटलांना उपोषणापासून परावृत्त करा अशी मागणी या पत्रातून त्यांनी केलेली आहे. जरांगे 25 जानेवारीपासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावली असं देखील पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.